ही सगळी मंडळी मम्मीला भेटायला आले. तुम्ही इथं? हाय. तुम्ही ओळखता का यांना? अरे यांनीच तर मम्मी साहेबांचा जीव वाचवला. त्या दिवशी त्यांना जेव्हा शॉक लागला ना, हेच पुढे आलो ते मत्तीला. होच आहे की तो ज्यानं माझा जीव वाचवला, मला शुद्धीवर आणलं ते ध्यान ते समजा माझ्या. ए बाळा, तिथं का उभायस तू? ये की इकडं. अहो तुम्ही मग सांगितलं का नाही मला आल्या आल्या? अहो सांगायचं काय त्यात, माणुसकीच्या नात्याने मदत केली. माणुसकीच्या नात्याने तू एवढा धावून आलास बघ, तेव्हा माणुसकीच्या नात्याने तुझा आभार मानला पाहिजे. मेसेज, घरात आलीस आणि माझं स्वागतही नाही केलंस. सो सॅड. तुझं मनापासून आभार. ही महिला प्रदेशाध्यक्ष माया सुर्वे तुझा आभार मानते. म्हणजे ह्यो माणूस आता घरातच आहे, पण तो नेमका कुठं असेल? कसं ओळखू त्याला? नाही खरंच आभार, खरंच मनापासून थँक्यू तुम्हाला. मम्मी मी आलो सर. हा, वाघमारे काय हो, काय झालं? टेन्शन मध्ये का दिसताय तुम्ही? हे बघ, ह्यो मेसेज त्याने केलाय, म्हणजे तो इथंच कुठतर आजूबाजूला आहे. होय, त्याला शोधावं लागेल सध्या. ठीक आहे, बाहेर बघूया आपण. जयद्या, मम्मी मी आलो सर. मी बाहेर बघून आलो. जयद्या, तो माणूस आपल्या घरात आलाय काय, आणि त्यानं तसं वाघमारांना मेसेज पण केलाय. आज मी त्याला सोडत नसतो. जयद्या हळू हळू बोल. हे बघ, घरच्यांना माहित नाही आणि त्यांना कळू बी द्यायचं नाही आपल्याला. चला वाघमारे, आम्ही दोघं इकडे बघतो, तुम्ही तिकडे बघा. चला चला. सत्य कुठे गेली काय माहिती? अहो मम्मी गेले असतील काही कामाने, तुम्ही आराम करा. हो हो मम्मी साहेब, तुम्ही आराम करा. तुम्हाला आरामाची गरज आहे. दादा थँक्यू बर का, तुमच्या पायी आमच्या मम्मींचा जीव वाचला. लय लय थँक्यू. हा होय होय, नाहीतर मम्मी तर पार नरकाच्या दाराला टच करून आल्या होत्या. हे सत्रे स्वर्गाच्या म्हणायचं होतं मला. म्हणजे मला असं म्हणायचं होतं का मम्मी, तुमचं नशीब एकदम जोरात आहे बघा. कर्मच अशी केली तुम्ही का यमराज स्वतः बी तुम्हाला बघून मागं फिरले बघा. एकदम बरोबर बोलली बघ सपने तू. बाळा, परत एकदा तुझं मनापासून आभार मानते बर का. तू नसला असता का नाही, कव्हा त्याचं नव्हतं झालं असतं बघ. बरोबर टायमावर पोचून तू माझा जीव वाचवला. नाहीतर तुमची ही महिला प्रदेशाध्यक्ष तुम्हाला कुणाला दिसली नसती आज. हा, आणि मग नाईलाज असतं मलाच मम्मींची जागा घेऊन महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून शपथ घ्यायला लागली असती. नाईलाज म्हणूनच मला आमदारकीला बी उभं राहायला लागलं असतं. बया मम्मी, तुमची सगळी स्वप्न मलाच पूर्ण करायला लागली असती. किती किती जबाबदारी पडली असती माझ्या अंगावरती. पण मम्मींचा वारसा एकदम करेक्ट चालवला असता मी. ए सपने, मी वाचले ह्याचा तुला आनंद झाला का दुःख झालंय का? काय व्हायला पाहिजे? आनंदच झालाय की. मग तसं तुझ्या तोंडात दाखल की जरा. बघाशी बसता आपल्या नुसत्या मरणाच्याच बाता मारतीस. तिथं बाहेरची लोक माझा जीव वाचवतात आणि तू मरणाबद्दलच बोलतीस सारखं. मम्मी साहेब, अहो जाऊ द्या ना, त्यांना तसं म्हणायचं नव्हतं. मेन तुम्ही सुखरूप आहात ना, ते जास्त महत्वाचं आहे. काय गुणाचं लेकरू आहेस बघ. ये बस बस इथं बस. ये, लय निर्मळ मनाचं आहेस बघ तू. नाव काय तुझं? कुठं असतोस? कुठं राहतोस? काय करतोस? माझं नाव आर्यन देशमुख. साताऱ्यात नुकताच शिफ्ट झालोय नोकरीच्या शोधात. घरी कोण कोण असते? कोण नाही. हा म्हणजे म्हणजे आई होती, पण आता ती नाही आहे, म्हणून मी एकटाच आहे. वाईट वाटलं बघ ऐकून. मम्मी साहेब,
तुमच्या नजरेत माया दिसते हो. अगदी नावाप्रमाणे तुम्ही मायाळू आहात. उद्घाटनच्या दिवशी जेव्हा तुम्हाला बघितलं ना, मला एकदम माझ्या आईची आठवण झाली. तुमचं बोलणं, वागणं, दिसणं सगळं माझ्या आईसारखं आहे. बघितलं का सपने, पहिल्या भेटीतच तुला माझ्यात ती मायाळू आई दिसली बघ. खरंच लई गुणाचं लेकरू आहेस तू. सॉरी, मी थोडं सेंटी झालो. ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या. निघतो मी. हे बाळा, निघतो म्हणायचं नसतंय, येतो म्हणायचं असतं. येतो. ओ, येतो मी. चलो. आत्ता परत यावंच लागणार. मम्मी साहेब नमस्कार, येतो आम्ही. सपने, ज्याचं कोणाचं लेकरू असेल का नाही, लय गुणाचं आहे बघ ती. काय झालं, सापडला? नाही ना, नाही दिसला कुठं. वाघमाऱ्यात प्रत्येक वेळी तो असंच करतो. समोर येतो म्हणतो आणि समोरच येत नाही. पळून गेला असेल. मला काय वाटतंय माहितीये काय, तो इथं नसेलच आता. अरे पण दादा, मंजुबाईने घरी आले ते त्याला कळलं कसं काय? अरे तेच तर कळना झालंय ना. सत्या, तुला आठवते का, त्याने मला रेस्टॉरंट मध्ये भेटायला बोलवलं होतं. पण तो स्वतः न येता त्याने एका मुलाला पाठवलं होतं पैसे देऊन. आता पण तसंच केलं असेल तर पैसे देऊन कुणाला तरी लक्ष ठेवायला लावलं असणार. नाही, तुमच्या बोलण्यात तथ्य आहे. असंच झालं असेल. मला काय वाटतं, मम्मीला जी भेटायला माणसं आल्या त्यांच्यापैकी कुणी असेल तर. मग तसं जर असेल तर आपल्या